हॅलो, नमस्कार. हे आहे माझे टेरेस गार्डन. इथे मी गवती चहा, पुदिना, वेगवेगळ्या रंगांची फुलं, तसेच हा जो गोकर्णाचा वेल पसरलेला पाहतोय, तर हा पावसाळ्यात इतका बहरतो, याला खूप फुलं येतात. हे कर्दळीचं रोप आहे. यामध्ये मी जाईच्या फुलांचा वेल, हे जे जाईचं फूल आलं आहे, याला खूप फुलं येतात पावसाळ्यात. आणि तसंच इथे गोकर्णाच्या वेलाला खूप बिया लागलेल्या असतात. तर आपण ह्या ज्या बिया दिसतात, ह्या जर आपण काढून टाकल्यात तर गोकर्णाचा वेल अजून खूप सुंदर होतो. गोकर्णाच्या वेलाने तर कडीपत्त्याला पूर्ण धरून ठेवलं. हा आहे शॅम्पू प्लांट. दिसायला गोकर्णाचे फूल खूप सुंदर दिसतं बरं का. त्याचबरोबर माझ्याकडे आहे कोरफड. कोरफड हे अत्यंत उपयोगी आहे. आणि याचबरोबर मी रक्तचंदन, बकुळीचं रोप, नंतर काही शोचे प्लांट्स, असे बरेच काही प्लांट्स मी माझ्या टेरेस गार्डनमध्ये लावलेले आहेत. यामध्ये तुम्ही पाहू शकतात की हा आहे दशेरी आंबा. आता आंब्याचं रोप मी नर्सरीतून आणलं, पण आंब्याचं रोप तुम्ही नर्सरीतून आणल्याबरोबर लगेच लावू नका. त्याला थोड्या दिवसांनी, थोड्या कालावधीनंतर तुम्ही 21 इंची पॉटमध्ये लावू शकता. ह्या पिवळ्या फुलांच्या वेलाला खूप सुंदर अशी फुलं येतात. आणि पेरूच्या झाडाला तर वर्षभर पेरू लागलेला असतो. आता तुम्ही पाहू शकतात, हा माझा आहे लेमन ट्री. लेमन ट्रीला 6 मंथपर्यंत लिंबू लागतात आणि 6 मंथ नंतर त्या लिंबाच्या झाडाला तुम्ही प्रूनिंग करून ठेवू शकता, जेणेकरून ते नवीन फ्रूट्स तयार होण्यासाठी आपल्याला योग्य कालावधी असा मिळतो. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. थँक्यू.